विश्वाख्यनामाङ्कितशक्तियुक्तम् षड्लक्षणं श्रीपरमेश्वराख्यं तं चित्परं चक्रधरं स्मरामि। पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालिनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुम्। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधा। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधा। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधा।
जननी यशोदा उठी म्हणे परवा मुकुंदा गोपाल वेळी पूजना पाहते गोविंद दामोदर गोविंद दामोदर गोविंद पाचवा कृष्ण. कृष्ण शब्दाची उत्पत्ती तुम्हाला सांगितलेली आहे. कर्षेती इति कृष्ण म्हणजे मशागत करतो तो कृष्ण. कृष्ण म्हणजे शेतकरी, शेतीतला नाही, हृदयाची मशागत करणारा, चित्ताची मशागत करणारा. तीही शेतीच आहे. इदम शरीरम कौंतेय क्षत्रमित्ये विधीयते. हे क्षेत्रच आहे, हे क्षेत्रच आहे. धर्मक्षेत्र एक क्षेत्रच आहे, कुरुक्षेत्र क्षेत्र आहे. या कुरुक्षेत्रामध्ये मशागत करणारा आणि कर्माची पेरणी करणारा तो कृष्ण आहे ना, तो पाचवा आहे, तो श्री चक्रधर प्रभू आहे. असं ती परी आचार तुमच्यातली नांगरणी करतात, तुमच्यातल्या काशा काढतात, तुमच्यातलं गवत काढतात, नको ते काढून स्वच्छ करतात. नंतर विचाराची पेरणी होते. विचारच नसलेल्या माणसाला विचार देतात. विचार करूनी बोलावे. कसं बोलायचं हे शिकवतात. विचार करूनी बोलावे, बोलूनी विचारी न पडावे, बोलूनी विचारी न पडावे. मौनात चिंतन व्हावे, विवेक बीजाचे. लिळाववे मधली ही उभी आहे. आपण विचार करून बोलत नाही ना, त्यावेळेस आपण चुकत असतो आणि खूप दासवतो. खूप जीवनामधला खूप भाग असाच आपला वाया जातो. आचार विचार हे मानवी जीवनाचे दोन नाणे आहेत. नाणं उभं केल्यानंतर जो भाग आहे ना, तो उच्चाराचा भाग आहे. त्यावेळेस नाणं असं फेकताना जुनं नाणं चांदीचं, त्यावेळेस जो झंकार येतो ना, तो उच्चाराचा भाग आहे. तीन गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये चांगल्या आहेत ना, त्याचं यशस्वी जीवन आहे. प्रभू श्री चक्रधर प्रभूंनी आम्हाला ते शिकवलं. शिकवत असताना बाहेरून काही प्रमाणा घेतले. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियम हितम चैव स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तपो महात्मेनी प्रिय वक्तिया होवावे. आचार्य नागदेवांचा आवाज सौम्य केला, जो कर्कश होता, आक्रोश होता. आवाजात बदल केला. डोळे संपत्ती पाहिले की तरवार घेऊन जायचा, लुटायचा. ते डोळे शांत केले. आता ब्राह्मण पूजा करतोय सोन्याच्या पूजनाने, त्या डोळ्यातून अश्रू येतात. एवढा बदल. खूप परिवर्तन स्वामींनी केलं. आम्ही त्यातले जे बारकावे आहेत ना, ते बारकावे तुमच्यापर्यंत पोहोचवलेले नाही. शेतीच्या अर्थाने विचार केला तरी स्वामी एकच तास काढलं, एका तासाच्या आत काढलं, पण इतकं सरळ काढलं. शेतकऱ्यांना आश्चर्य वाटलं की तास किती अगदी सुतामध्ये तास काढलेला आहे. पण जो मी शेतामध्ये शेती करतात ना, हृदयाच्या, ती कर्माची, सत्कर्माची शेती करतात. अकर्माला बाजूला करतात, सत्कर्माची शेती करतात, कर्माची पेरणी करतात. सूत्र ज्यावेळेस तुमच्यामध्ये घुसतं ना,
त्यावेळेस तुम्हाला ज्ञान देतं आणि ज्ञान बदललं की क्रिया बदलत असते. पहिले कळत नव्हतं, काही करत होतो, आता कळायला लागलं, आता नाही करायचं. क्रिया कधी बदलते? ज्ञान बदललं की. रस्त्याने तुम्ही एकट्या चालले आणि बिबट्या दिसला, तुमची दिशा बदलते. बदलते की नाही? क्रिया बदललेली तुमची. ही क्रिया म्हणजे कर्म. क्रिया म्हणजे कर्म. कर्म म्हणजे करणे. वेगवेगळ्या कर्माचे वेगवेगळे बीज आहेत. झाडांचे जसे बीज आहेत ना, असे कर्माचे बीज आहेत. एक कर्म असे की ते निष्काम कर्म आहे, ते शिकवले गेलेले गीतेने आम्हाला. यात क्रियेत येतात कर्म, ही झाली कर्माची व्याख्या. पण निष्काम कर्माची व्याख्या काय? निष्काम कर्म म्हणजे कर्त्याची उपस्थिती आणि कर्त्याची अनुपस्थिती आणि कर्माची उपस्थिती म्हणजे निष्काम कर्म. कळतंय का? थोडस अवघड बोलतोय मी. कर्त्याची अनुपस्थिती, कर्माची उपस्थिती. पेटे हरिदास जवळ शिष्य आहेत. ताप आला, बेशुद्ध पडले आणि बडबड करायला लागले. काय बडबड करतायत? आपल्यासारखी नाही आहे ती, तात्विक बडबड आहे. आणि ती बडबड ऐकली आणि परिवाराला आश्चर्य वाटलं की इतकं चांगलं बोलतं ते. बेशुद्ध पडल्यानंतर पटपट त्यांनी ते लिहून घेतलं. भिंतीवर कागद नव्हते, भिंतीवर लिहिलं. त्याला बल्लो म्हणतात. तिथं कर्त्याची अनुपस्थिती आहे. कर्त्याची अनुपस्थिती आणि कर्माची उपस्थिती आहे. कपाळावर माशी बसली की मी असं करतो ना, हे स्वाभाविक आहे. मला विचार करावा लागत नाही का माशी बसलेले आपल्याला हात हे करायचं आहे ते नाही. रस्त्याने चालताना तुम्हाला ठेच लागली ना, अगं आई ग तुम्ही म्हणता ना, घरून निघताना नाही विचार केला तू की अमुक ठिकाण जायचं, तिथे ठेच लागणार आहे, मला आई म्हणायचंय, किती काम आहे ग माझ्या माग. नाही आहे. अगं आई म्हणताना त्यावेळेस तुमचा कर्ता गायब झालेला असतो. आई अपसुक जन्माला आलेली असते आणि ते असतं निष्काम. काही आश्चर्य बघितलं की अरे बापरे म्हणताना तुम्ही, तेही तुम्ही ठरवलेलं नसतं. अचानक जन्माला येतं. हात पाय आपोआप काम करायला लागतात. त्यावेळेस करता उपस्थित नसतो. काही वाक्य तोंडातून असे बाहेर पडतात ना, आपल्याला माहिती नसतं. करता गैरहजर असतो. पण ते चांगल्या दिशेने प्रवास करत असताना, मोक्ष मार्गाच्या रस्त्याने प्रवास करत असताना तुम्हाला निष्कर्माला जवळ करावं लागेल. तुम्हाला जे वाटतं ना, हे वाटणं पुसत जावं लागेल. मी नाहीच आहे. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती काही काही नको. इथेची उत्पत्ती उत्पन्न होवावे. किती गोड आहे होय. काही नको याचं कारण आपल्याला कळत नाही ना. खूप तपासून बघितलं स्वतःला आपण, काही कळत नाही आपल्याला. अरे भूकंपाला उंदराला कळतो, आम्हाला कळत नाही. सुनामी आली माकडाला कळली, ते जंगल सोडून निघून गेले, आम्हाला कळलं नाही. काही गोष्टी उंदराला कळतात, काही गोष्टी सापाला कळतात, आम्हाला कळत नाही. मान्य करा ना, मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे म्हणून मान्य करा ना. तुम्हाला कळावं म्हणून ब्रह्मविद्या, तुम्हाला कळावं म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा प्रवास आणि त्या लीळा. प्रत्येक लीळा अमृताचा कुंभ आहे. छोटी असेल मोठी असेल, ताकद तीच आहे. लीळेमध्ये ताकद तीच आहे. मार्ग बदललेला आहे. अहिंसेचा मार्ग आहे. गीतेपेक्षा अहिंसेचं जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे. चहुयुगामध्ये हिंसा अधर्म असं स्पष्ट सांगितलेलं आहे.
पहिल्या कृष्णाकडे ते चालतं, इथं ते चालत नाही. ही मऊ बाजू आहे, ती जहाल बाजू आहे. तिथे तत्वज्ञानही आहे. तत्वज्ञानाला सुरीसारखी धार आहे. सर्वसमावेशक तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाची किंमत सांगत असताना त्या बरोबरीचा दुसरा ग्रंथ लागतो. सुकेनेकर बाबांचा परिचय करून द्यायचा, त्या बरोबरीचा त्या लेवलचा माणूस लागतो परिचय करून द्यायला. अतुलमुनीचा परिचय करून द्यायचा, तर त्या लेवलचा माणूस लागतो. ग्रंथाचा परिचय माणूस नाही करून देऊ शकत, तो कमी पडतो. आणि म्हणून वराह पुराण त्या गीतेचं कौतुक करताना म्हणतं, गीता सयोहम तिष्ठामि गीता मे चोत्तमं गृहम गीता ज्ञानमुपाश्रित्य त्रैलोक्यां पालयाम्यहम. मी गीतेची आश्रय घेणार. कृष्णा निज धामाला गेलास म्हणजे कुठं गेलास? गीतेमध्ये, भागवतामध्ये शिरलास तू, तिकडं नाही गेला. कारण तू वचन रूप परमेश्वर आहे, तिथे आहे ना. तुझ्या प्रत्येक सूत्रामध्ये तू आहे, प्रत्येक श्लोकामध्ये तू आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सूत्र ईश्वराचे पुत्र आहेत. जे कृष्णाकडून काम राहिलेलं होतं ना, ते भगवान श्री चक्रधर स्वामींनी केलं, म्हणून ते कृष्ण आहे. भगवान कृष्णाने वेळ प्रसंगी माणसं मारले. यांनी मारले नाही, यांनी सुधारले, यांनी दुरुस्त केले. माणूस फेकून देण्यासारखी वस्तू नाहीये, ती दुरुस्त होऊ शकते. एक दरोडेखोर मी दुरुस्त करतो, एक अहंकारी महिम भट्ट मी दुरुस्त करतो. आप दोघातला फरक आहे. संत करावे आरोते, देव करावे परोते. सुंदर अभंग आहे. संतांना अलीकडे करा, ते तुमच्या जवळचे आहेत. देवाला पलीकडे करा, नंतर नमस्कार करा. संत तुमच्या जवळचे आहेत. तुम्हाला काही विचारायचं तर तुम्ही कोणाला विचारा. आताच्या संतांना विचारा, जे ओळखीचे आहेत त्यांना विचारा. आणि विचारात असताना दासवृत्तीने तुम्हाला विचारायचं आहे. दास हरीचे व्हावे व्हावे, दास हरीचे व्हावे व्हावे, दास हरीचे व्हावे व्हावे, दास हरीचे व्हावे. कर्म स्वतःची करावे, कर्म स्वतःची करावे. तप जिथे साकार रे, तप जिथे साकार रे, तप जिथे साकार रे. देवत्याच्या मागे चाले रे, देवत्याच्या मागे चाले, देवत्याच्या देवा
भिका म्हणे दास छोटा 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 भिका म्हणे दास छोटा तरी सर्वाहुनी मोठा रे तरी सर्वाहुनी मोठा कपजेचे हा भंग दुपारी केला झोपेची वेळेमध्ये ताजा आहे आणि गरम आहे आणि म्हणताना ठाकरे साहेबांचा पाठ झालेला आहे. अभंगाचं पुस्तक तुमच्याकडे आहे, माझं पण पाठ हेच नाही आहे. सूत्रावरचं प्रवचन आहे माझं, संगीत प्रवचन. याला आधार आहे सूत्राचा. सूत्र म्हणजे सूत, सरळ असतं ते, अल्पाक्षरी, असंदिग्ध, सारवत आणि वैश्विक असतं ते, त्याला सूत्र असं म्हणतात. ज्याला खोली आहे, रहस्य आहे, डोहातल्या रत्नखड्यासारखं असतो. अनवद्यांच कुणाचा अनुवाद केलेला नाही असं ते असतं. अभंग लिहिताना मी कुणाचा अनुवाद केलेला नाहीये. दररोज ताजे अभंग देतो तुम्हाला, कळमकर बाबांना माहिती आहे. अभंगावर माझं प्रेम आहे, अभंगकर्त्या कवींवर प्रेम आहे. तुकोबा मला जास्त आवडतात. अडचण करू नका मला, कवी अंगानं बघू दे मला तिकडे. तुम्हाला सचिन आवडतो तो काही मानोबा पंथाचा नाही, पण त्यासाठी मानोबा पंथाचाच असायला पाहिजे असं नाहीये. ठाकरे साहेब गातात तर ते मानवा पंथाचे, पण आवाज किती गोड वाटतो. आम्ही कर्कश गातो त्यापेक्षा ते छान आहे ना. जे छान आहे ते कुठल्याच पंथाचं नसतं, लक्षात ठेवा. आभाळ कुणाच्या बापाचं नाहीये, पाणी कुणाच्या बापाचं नाहीये, हवा कुठल्या पंथाची नाहीये. हे जीवन मूल्य, जीवन मूल्य. सूत्राला प्रकरण वश असतो. सूत्र प्रकरणाच्या ताब्यामध्ये असतं. पहिला अधिकार रेल्वेला जाण्याचा असतो, नंतरच अधिकार ट्रकला, गाड्यांना अधिकार असतो. सूत्राचा पहिला अधिकार जो आहे ना, अर्थ करण्याचा, तो प्रकरण वशाकडे असतो. प्रसंग कुठला आहे त्यानुसार सूत्राचा अर्थ होतो. नंतर काकू कक्षा, भावार्थ, प्रकरण हे होत राहतील. पक्ष, विपक्ष, पूर्व पक्ष, सिद्धांत हे होत राहतील. पहिला अधिकार आहे प्रकरणाचा. कुठल्या प्रसंगामध्ये भगवान श्री चक्रधर प्रभू बसताना सूत्र सांगत होते, चालताना सूत्र सांगत होते, जेवताना सूत्र सांगत होते. केवढं वेडच आहे. ओटसोड सूत्र, ओटसोड सूत्र नाही. कमी अक्षरात तुम्हाला गणतत्व ज्ञान देत होते आणि मुद्द्याचं बोलत होते. परमार्थाचं वेगळं बोलत होते, अध्यात्माचं आणि व्यवहाराचं वेगळं बोलत होते. आजच सूत्र हे व्यवहार प्रकरणातील सूत्र आहे.
मी त्याला व्यवहार प्रकरण असं म्हणतोय, व्यवहार सूत्र आहे. तुम्ही कसं जगताय, तुम्हाला जगता येते काय, तुमच्यात काय कमी आहे, ते कसं वाढायला पाहिजे याचं निरूपण करणारं आजचं सूत्र आहे. खरं तर सूत्र हे इतर संप्रदायातून उचललेलं आहे. आणखी तुम्हाला झटका बसला असेल की स्वामी दुसरीकडून घेत होते. हो, मग स्वामी लहान होते नाही का? स्वामींचं हृदय विशाल होतं आणि मोठ्या हृदयाच्या माणसामध्ये सगळं सामावतं. जे मापाचं वाटलं ते स्वामींनी घेतलेलं आहे. सूत्र कशातून घेतलं? स्वयं दास्य दरिद्रस्य स्वयं दास्य नृपस्य च स्वयं दास्य गुरुर्ज्ञेयं स्वयं दास्य तपस्विनाम, असं ती मुळामध्ये श्लोक आहे. त्यातला सत्कोर स्वामींना आवडला आणि तेवढा उचलला. त्या परावाणीमध्ये घोळल्या गेल्यामुळे ते काही जरी असलं तर ते सूत्र तयार होतं, ते वाक्य राहत नाही, त्याचं स्वरूप बदललेलं असतं. प्रकरण असं आहे की स्वामींचा प्रवास चालू आहे, परिवार सोबत आहे. लोकाईसा नावाची एक स्वामींच्या सोबत महिला आहे आणि एकाईसा नावाची आहे, दोन्ही आहेत. महिलांचं काय पुरुषांचं असंच आहे, पण महिलांचं जास्त आहे. स्वामित्वाचा भाव जास्त आहे. स्वयंपाकातला साखरेचा डबा जवळच पाहिजे, माझ्याच हातात पाहिजे, रचना माझीच पाहिजे, हे सगळं असं असतं. माझं स्वयंपाकघर वाचा पुस्तक 20 का 30 रुपयाची काहीतरी किंमत आहे तिची, फार सुंदर पुस्तक आहे ते. स्वयंपाकघर म्हणजे काय असतं, स्वामींनी काय स्वयंपाक केलं हे पण त्याच्यामध्ये आहे. स्वामींनी केलेला स्वयंपाक आहे त्याच्यामध्ये. हा विचाराचा स्वयंपाक आहे, वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक आहे. लोकाईसा जी असते ना, याच्यात काय असतं, माणसामध्ये काही काम समगे असतात आणि काही संकामी असतात. बरोबर आहे की नाही? काही फक्त काम सांगतात, करत काही नाही, आणि काही फक्त कामच करतात, त्यांना सांगता बी येत नाही, काही नाही. आणि काम सांगणाऱ्याकडे स्वामित्वाचा अभिमान येतो, मालकी येते त्याच्याकडे. अशी लुकाईसा बाई तुमच्यामध्ये खूप लुकाईसा आहेत. लुकाईसा काय करायचं की स्वतःची जी जेवणाची वाटी होती ना, जेवण करायची आणि धुवायला ती एकाईसाकडे द्यायची. काही गरज नाही, नातं नाही, गोत नाही, पगार नाही, काही नाही, काही नाही, ती एकाईसाकडे धुवायला द्यायची. एकाईसा मजबूर आहे, तुमच्या ते आमच्या ते बरेच मजबूर आहेत, नाईला जण करावं लागतं. एकाईसा ती वाटी धुवून टाकायची. सवय झाली, सहज करता करता सवय झाली. हिना वाटी धुवायची, नकळत ती नौकरानी झाली आणि ही मालकीन झाली. स्वामींनी ज्यावेळेस बघितलं, स्वामींना हे आवडलं नाही. कुटुंब असं नसतं. तू का धुवायला देतेस, तिला का धुवायला लावतेस? वाटी, तुला वाटी धुता येत नाही? आईत खाऊपणा स्वामींना आवडला नाही. स्वामींना कर्म पाहिजे, अकर्म आवडत नाहीये. बसून खाणारे जे लोक आहेत ना, या लोकांमुळे देशाचं वाटोळ झालं, लक्षात ठेवा. तुम्ही एमपीतून लोक बोलवताय का, आम्हाला युपीतून लोक बोलवताय, बिहार मधून बोलवताय. मोठेपणा आहे हा, तुमची कमजोरी आहे. तुम्ही कमजोर झाले. कमावतात तुमचे, पण तुमची कमजोरी आहे. आणि महाराष्ट्र यामुळे मागासलेला आहे, मागासारखा चाललेला आहे. तुमची शक्ती, अरे 45 किलो वजनाची ती तलवार उचलणारा आमचा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा कावजी 45 किलोची, तुम्हाला 20 किलोची गुणी उचलत नाही, 30 किलोची गुणी उचलत नाही. तुम्ही हरताय, तुमच्या पुढेच तुम्ही हरताय, तुमच्या चुकीच्या विचारापुढे तुम्ही हरताय. 20 किलो वजनाचे डाल महाराज घ्यायचे, घोड्यावर मान टाकायचे.